नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, शिक्षकांना अशैक्षणिक कामं दिली जातात आणि त्याचा खूप ताण पडतो। ती कामं कमी करायला हवीत असा सूर शिक्षकच नव्हे तर शिक्षण तज्ज्ञ, शिक्षक, आमदार आणि अन्य लोक नेहमीच काढत असल्याचं चित्र काही नवं नाही। परंतु असं असूनही त्यामध्ये बदल म्हणजे कामं कमी झाली नसल्याचं दिसून येतंय। पण करणार काय? असा पेच यावर्षी तर पेचच पेच उभे असल्याचं शिक्षक संघटनांचं म्हणणं आहे आणि त्यांनी ते शासनाच्या निदर्शनासही आणून दिलंय। परिणामी हा उन्हाळा शिक्षकांच्या कसोटीचा ठरणार आहे। सर्वात पहिले म्हणजे इयत्ता 2री, 3री आणि 4थीचा अभ्यासक्रम 2026च्या शैक्षणिक सत्रापासून बदलणार आहे। नवीन अभ्यासक्रमासंबंधीचे प्राथमिक शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण 11 मे ते 14 मे आणि तालुकास्तरीय प्रशिक्षण हे 18 ते 30 मे या कालावधीमध्ये आयोजित करण्याचे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या सहसंचालकांनी 9 एप्रिल रोजीच निर्गमित केलेत। भारताच्या दशवार्षिक जनगणनेचं काम हे 16 मे ते 24 जून पर्यंत चालणार असून त्यासाठी राज्यातील जवळपास सर्व प्राथमिक शिक्षकांच्या सेवा शासनानं अधिग्रहित केलेल्या आहेत। जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांना प्रगणक आणि पर्यवेक्षक अशी जबाबदारी देण्यात आली असून घरोघरी जाऊन उन्हाळ्यामध्ये 1 महिना जनगणना करण्यात येणार आहे। त्यासाठी शिक्षकांचं प्रशिक्षण सुद्धा मे महिन्याच्याच पहिल्या आणि 2ऱ्या सप्त्यामध्ये आयोजित केलं जाणार आहे। त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यामध्ये मतदार यादी पडताळणीचं म्हणजेच SIR सर्वेक्षणामध्ये BLO म्हणून नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या माध्यमातून काम सुरू आहे। उन्हाळ्यामध्ये मतदार पडताळणीचं काम सुरू राहणार आहे। उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये असलेले जनगणनेचं काम आणि मतदार यादी पडताळणीचं काम लक्षात घेऊन प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित केलेले नवीन अभ्यासक्रमाचं प्रशिक्षण सोबत आहेच। तर आता हे विविध पेच उभे झालेत, ते निदर्शनाला आणून प्रशिक्षण स्थगित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी राज्य शैक्षणिक आणि संशोधन आणि परिषद पुणे यांच्याकडे केलेलं आहे। तसेच उन्हाळी सुट्टीतील शिक्षकांचं प्रशिक्षण रद्द करण्यासाठी शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला सूचना देण्याची विनंती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्यासह राज्याचे शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त यांच्याकडे केली आहे। त्याचप्रमाणे जनगणना आणि मतदार पडताळणी कार्यक्रमांचं संनियंत्रण करणाऱ्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा शिक्षक प्रशिक्षण रद्द करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीनं पत्र दिलंय। प्राथमिक शाळांना उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या दीर्घ सुट्ट्या असतात। दीर्घ सुट्ट्या शिक्षक उपभोगतात म्हणून शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांप्रमाणे 30 दिवसांच्या अर्जित रजा लागू नाहीत। तसेच उन्हाळी सुट्टीच्या काळामध्ये शिक्षक शाळेत जात नाहीत म्हणून वाहतूक भत्ता सुद्धा दिला जात नाही। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकेतर कोणतेही कर्मचारी नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून घेणं, शाळांचे विविध प्रमाणपत्र देणं, नवीन शैक्षणिक सत्यासाठी विद्यार्थ्यांचे गणवेश शिवून घेणं, मोफत पाठ्यपुस्तकं प्राप्त करून घेणं अशा अनेक योजनाविषयक कामं शिक्षक उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शाळेत जाऊन करत असतात। 1.5 महिन्याच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये शाळेतील परसबागेला पाणी देणं आणि शालेय देखभालीसाठी शिक्षक कर्तव्य म्हणून शाळेत जातात। तर शिक्षकांना असलेल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे केवळ एक भास आहे। प्रत्यक्षामध्ये शिक्षकांना उन्हाळ्याच्या सुट्टीचा कोणताही फायदा नाही। शिक्षक दीर्घ सुट्ट्या घेतात म्हणून त्यांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच रजेचे तसे अर्जित रजा रोखण्याचे असे कुठलेही लाभ दिले जात नाहीत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीचा कोणताही उपयोग होत नसल्यानं या सर्व सुट्ट्या रद्द करून इतर कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या सेवा शर्ती आणि सेवाविषयक लाभ शिक्षकांना द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी शासनाकडे 27 एप्रिल रोजी निवेदनाद्वारे केलेली आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि सुट्टीमध्ये शिक्षकांना हा कामाचा डोंगर जो आणून ठेवलेला आहे आणि सगळ्याच गोष्टी एकत्र आलेल्या आहेत, याबद्दल तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।